राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कवरधारी विठ्ठल श्री विद्यादेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली महिला मंडळ. ज्ञानेश्वर की जय. चला प्रवचनाला सुरुवात झाली आहे. सगळे महिला मंडळ डाळीमधली मागची गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा त्या श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. आपल्या सद्गुरु दादांचा पायदेशी सोहळा वर्ष 10वे करू आपण सद्गुरूंच्याच कृपेने थोड्या वेळ सेवा करण्याचा प्रयत्न. मागच्या वर्षी मी पहिल्यांदाच दिंडीमध्ये आलो होतो. ते ब्रह्मरस खूप शब्द ऐकला होता मी, पण ते दिंडीत आल्यावर माहीत झालं नेमकं ब्रह्मरस असतो काय. नाही ब्रह्मरस घे काढा त्याने पिडावायला नाही का. बाकीचे काढे कडू असतात, हा काढा गोड इकडं. तर यावेळेस आमच्या छोट्या बंधूला पण आणलंय मी. त्याला सांगायचं दिंडीत खूप मजा असती वगैरे असं तसं, पण नुसतं सांगून पोट नाही भरत ना. गुलाबजामुन ले गोडे काही सांगून पोट भरतं कोणाचं. त्याला जेव्हा खाईन एखादा तेव्हाच करा ना ते. पण नेमका तो म्हणतो मी घरी बी रामकृष्ण हरीत करीन, मग दिंडीत यायची काय झाली नाही. मग दिंडीत यायचा असा फायदा की नाही इकडं अंतःकरण शुद्ध होतं इकडं नाही का. आपलं दिवसभर काय ज्ञानोबा तुकाराम तुका म्हणे पापे जाती संतांची अजब नाही का. अंतःकरण शुद्ध होतं याच्यामध्ये. मग भाऊ नेहमी सांगत असतात आपलं मन एकाग्र कधी होतं म्हणे. नोटाचा बंडल मोजतानी होतं का माल जपतानी होतं नाही. नोटाचा बंडल मोजतानी अर्धा मोजायला मध्येच रामकृष्ण आणि आठवलं तर पहिल्यापासून डबल मोजावं लागेल ते. पण तसं माल जपतानी नाही होत ना. मग अंतःकरण शुद्ध झालं ज्या दिवशी आपलं मन एकाग्र होईल माल जपतानी, त्या दिवशी समजायचं आपलं अंतःकरण शुद्ध झालं, आपले सगळे पाप नष्ट झाले. मी तर दिंडीत आल्यावर अजून एक फायदा आहे की अंतःकरण शुद्ध होतच. अजून दुसरी गोष्ट म्हणजे तर ज्ञान पण प्राप्त होतं. आणि अजून एक फायदा असा आहे की त्याच्यामध्ये मिळेलं भोजन उच्चिष्टांचे जेवण बी मिळतं इथं नाही का. तर आता आम्ही दादांना तर कधी पाहिलं नाही आम्ही, पण आमच्यासाठी भाऊ म्हणजे झालं नाही का. ते देहाने जरी वेगळे असले पण ते आता आपणासारखे करते तात्काळ म्हणतात ना, ते आता तत्वाने ते एकच झालेले आहे दोघं पण. आता त्या दिवशीच ताई म्हटल्या होत्या की दादा आमच्या घरी 4-5 दिवसानंतर चक्कर मारायचे. तर भाऊ नेहमी म्हणतात की देह असताना संतांना साधूना काहीतरी मर्यादा असतात म्हणे नाही का. पण देह ठेवल्यानंतर ते स्वरूपाने व्यापक होतात नाही का. मग त्याचं खरं कार्य संतांचं देह ठेवल्यानंतर चालू होत असतं. आता माऊलींचं म्हणा, तुकाराम महाराजांचं म्हणा, आपल्या दादांचं उदाहरण घ्यायचं म्हणा. पण आपलं आता ते म्हणतात ना महात्मा देहात असताना कधी कळत नाही का. मग का कळत नाही आपल्याला महात्मा देहात असताना, काय कारण हो त्याचं. तर त्यांचं सहज बोलणे हे तो उपदेश नाही, सहज बोलतात नाही ते असंच. पण आपल्याला वाटतं तिने हातात लिंबू नाही घेतलं, नारळ घेतलं, त्यांना काय कळत असेल बुवा नाही का. संत त्रिकाल ज्ञानी असतात ना, त्यांना अशाची काही गरज नसती. मग एखाद्याने भगवे कपडे घातले बा, दाढी वगैरे वाढली त्याची, तो संत असं नाही का. संत म्हणजे आपण बाह्यांगणावरून नाही का त्याच्या याच्या कपड्यावरून वगैरे ओळखायचा प्रयत्न करतो. म्हणजे सगळेच भगवे कपडे घालणारे संत असतीलच असं म्हणलं पाहिजे. कारण की ते जे भगवे कपडे घालत नाही ते सुद्धा संत असू शकतात. मग आता निळोबा रायांनी सांगितलं संत ओळखायचे कसे नाही का. एका लाईनीत साधं सरळ सोपं सांगितलं संत ओळखायचं कसं. मग त्याची संत ज्यांचा हे तर विठ्ठली ज्यांना ते काही टाणाटोण आहे का नामस्मरणा वाचून. मग संत ओळखायला म्हणले फक्त आता एखादा भेटला आपल्याला समजा, तो सांगितलं आपण समस्या वगैरे काही समजा घेऊन गेलो तर मला 2 खेट्या करा 4 खेट्या करा. मग समजा याचा अर्थ आपण समजून घ्यायचा हा काय अज्ञान जीव आहे ना का. कर्मकांडाचा ज्यांनी मार्ग सांगितला हा अज्ञान जीव आहे, त्याला अजून काही ज्ञान प्राप्त झालेलं नाही. असती ती विद्या पण ती पोट भरायची विद्या माऊली म्हटल्या नाही का ती. मग संत कोणते खरे समजा एखाद्या त्याचं बाह्य कसा वेश असू त्याचा, त्यांनी आपल्याला सांगितलं नामस्मरण करा तर तो संत समजायचा का निरपेक्ष भावानी. तर आता त्याची श्रीकांत भाऊंच्या घरी सांगितलं, त्यांनी बी सांगितलं आम्हाला दादांनी एवढी सेवा केली नाही म्हणजे धर्माचं कार्य केलं पण ते निरपेक्ष भावाने केलं नाही का. आपण आता एखाद्या महाराजाला म्हटलं नाही का आमच्या घरी या कीर्तनाला या, पण मी आमची त्याच्यामध्ये एक आठ असेल म्हणे त्याच्यामध्ये नाही का. आपण समजा म्हणलं त्यांना आमच्या घरी न्यायला आमचीच गाडी, सोडायला आमचीच गाडी नाही का. दुपारचं जेवण बी आमच्याकडून, वाटलं तर संध्याकाळचा डबा बी देऊ नाही का. फक्त आम्ही काय पैसे वगैरे काही देणार नाही तुम्हाला, कीर्तनाला या. तर तो म्हणा तुझं कीर्तन तुझी गाडी काढी लाव म्हणून त्याला नाही का, मला काय घेऊन देणं नाही म्हणून. भाऊ नेहमी सांगतात की दादा सांगायचे त्यांना आपल्याला कीर्तनाला कुठं जायचं असेल तर जायची आणि यायचे पैसे असेल तरच आपण जावं तिकडे नाही का.
कारण की धर्माचं कार्य हे निरपेक्षपणे झालं तरच कुठेतरी समोरच्याचा याच्यावर परिणाम करत असते ते, नाही का. आता हे एवढे आपले सगळे हा इथं आता बाकीच्या दिंड्यामध्ये नाही का महाराजांचीच कमी आहे म्हणजे, पण आपल्याकडे कोणी पाहतं सगळं उठलं तर महाराजांचे सगळे, नाही का. म्हणजे का कारण की हे कशामुळे झालंय की त्यांनी कसली निरपेक्ष भावनेने धर्माचं कार्य केलेलं आहे, नाही का. पण आता तेव्हाच पैशांचं झालं ते आता समजा, पण आपणच तर पैशांच्या वगैरे पळू राहिलो माणूस, नाही का. पैशांच्या प्रपंचाच्या मागे नेमकं आपण धन कमवतो कोणासाठी, नाही का, पैसा वगैरे एवढा. पण कोणताच माणूस स्वतःसाठी पैसे कमवत नसतो, नाही का. मग पैसे कोणासाठी कमवतो? आपल्या मुलाबाळांसाठी, नाही का. आपल्याला जे कष्ट झाले, आपल्याला जे त्रास झाला बा, नाही का, ते आपल्या मुलाबाळांना होणे म्हणून, नाही का. तर हे धन तरी केवढे दिवस पुरणार, नाही का. समजा इथले आपण किती त्याचं आयुष्य एवढं आयुष्य काढून घेऊ एवढ्या पैशात, नाही का. ते म्हणतात ना, आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला, नाही का. म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत नाही पैसे कमवण्यामध्ये, पण उद्धार कधी होणार जीवनाचा, नाही का. मग त्यासाठी सांगितलं नाही. मग हे धन किती दिवस पुरणार आहे त्यांना? बडबड करू नका, गुपचूप बसून घ्या खाली. मग आपल्या धन द्यायचं असेल तर कोणतं हे इकडचं धन द्यायचं, नाही का. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावा या जतन हे उपाय लाभाचे. मग हे धन देऊन फायदा काय होणार त्याचा, नाही का. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. मग ह्या धनाने काय होणार, तिथं मागचं पाप पण जाणार, त्याचा पुण्याचा बी साठा होणार आणि जीव सुद्धा मुक्त होणार, नाही का. मग आपण कसं प्रपंचात लौकिकात म्हणजे उपाध्या वगैरे आपण एवढंच चिटकून आहे, नाही का. बरेच लोक लावतात माझे आमदार माझे खासदार वगैरे, म्हणजे ते टेम्पररी हे पदव्या झाल्या, नाही का. 5 वर्षांनी समजा जाणारचे. काही लोक लग्नाच्या पत्रिकेत खाली नाव असलं तरी जाते नाही का, वर पाहिजे होतं मानत्या. असं आता ते भागवत वाचलं मी आता, त्याच्यामध्ये ते इंद्रदेवाचं वाचलं मी, नाही का. ते इंद्रदेव आता ते 100 आसव मध्ये यज्ञ केल्यावर खाली ते इंद्रपद मिळतं ना, पण 99 तर इंद्रदेव निवांत असतात, नाही का. पण 100 वेळेस त्यानं बी घाम फुटतो, नाही का. आणि आपलं इंद्रपद जातं काय, नाही का. मग ते आशमध्ये घोडा पळवणार वगैरे आहे आपल्याला कथा भाग माहिती. मग असं पदवी घेऊन करायचं काय, नाही का. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणजे ही अशी पदवी घ्यायची की जी कायमस्वरूपी आपल्या सोबत राहील, नाही का. आता एवढ्या दिवसाचं आपलं चाललंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, आपलं पण दुःख गेलं का आपलं? अजून नाही गेलं ना. मग का नाही गेलं? त्याचं काहीतरी कारण असेल ना. लावणी हाता कुरवाळीला माथा सांगितलेली चिंता न करावी. मग काय करायला सांगितलं आपल्याला? चिंतन करायला सांगितलं, नाही का. पण आपण करतो काय? आपण दोघं करतो, चिंतन बी करतो चिंता बी करतो, नाही का. भगवंताला असं शरण जात नाही आपण, नाही का. द्रौपदी कशी गेली होती? दोन्ही हात वर करून शरण गेली होती, नाही का. आपण बी जातो भगवंताला दोन्ही हात वर करतो, पण आपले मोठ्या पण असतं, नाही का. काम झालं तर ठीक आहे, नाही तर प्लॅन ए दुसरा हातायचा, हे बी नाही तर प्लॅन बी आहे, नाही का. म्हणजे बॅकअप प्लॅन असतोच ना. घालून या बाहेर राहिलो निश्चिंत, आपलं पूर्णपणे आपण त्याच्यावर भगवंतावर सोपवत नाही, नाही का. ते गोंदवलीकर महाराजांचं एक लय भारी आहे. त्यांनी म्हणजे विचारलं बा, असंच बसले होते साधा परिवार. ते म्हणे काळजीचे काय काय कारण आहे म्हणे, सांगा म्हणे, नाही का. तुम्हाला लय काळजी करीत असते म्हणे तू. आपण एक जण म्हणतो महाराज माझं लग्नच व्हायना म्हणे, मला लय काळजी म्हणे, नाही का. दुसरा म्हणतो महाराज लग्न झालं पण बायकोला ताण देते म्हणे. एक जण म्हणतो महाराज लग्न झालं बायको बी ठीक आहे म्हणे, पोरं व्हायना म्हणे, नाही का. एक म्हणतो महाराज पोरं बी आम्हाला पोरं झाले पण प्रकृती ठीक नाही म्हणे, नाही का. मग जाऊ म्हणे आम्हाला पैशाची अडचण आहे. महाराजांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं. मग महाराज म्हणे आता मला लग्न झाल्यावर मुलगा झाला म्हणे, तो लहानपणीच गेला म्हणे, त्याच्यानंतर बायको पण गेली म्हणे, नाही का. राहिला प्रकृतीच्या विषयी तर मला पण दम्याचा त्रास आहे म्हणे, नाही का. आणि पैसे तर माझ्याकडे काही नाहीच, नाही का म्हणे. सगळं रामराय भगवंताच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. मग त्याच्यामध्ये एक जण हुशार होता, तो महाराज तुम्हाला आबरू जायची काळजी आहे म्हणे, नाही का. ती सगळ्यात माणसं हे असतं ना ते. मग महाराज म्हणे चला तुमचं हे बी दूर करून टाकला. तो वंटी महाराजांनी सांगितलं आता प्रसंग तो. मग ती ही पण तुमची काळजी दूर करून टाकू म्हणे. एक काम करा, उद्या ना सगळ्या गोंधवले जेवण सांगा बा महाराजांकडून जेवण आहे, नाही का. मग ते म्हणे स्वयंपाकघरात जाऊन पाहा तुम्ही काय आहे का, नाही का. मग ते गेले तिथं पाहिलं तर स्वयंपाकघराला काहीच नव्हतं, रिकाम आहे म्हणे. मग ते म्हणे तुमच्या हाताने कुलूप लावून ठेवा, नाही का. आता उद्या तुम्ही पण स्वयंपाक नाही करायचा आणि काहीच मी बी काय करणार नाही म्हणे. मग सकाळी सगळं गाव जमा झालं, सगळं भजन वगैरे चाललं, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. मस्त 2 तास चाललं, 12 वाजला 1 वाजला. नंतर ते माता मौली होत्या काही तिथं, त्या म्हणे आमच्या लहान बाळांना तरी आपण जेव घालू, नाही का. महाराज तुम्ही आम्हाला केव्हा पण जेव घाला, नाही का. पण हे लहान तसं पाहायला गेलं तर सगळ्यांचा आत्मा एकच आहे, नाही का. फक्त शरीर वाढत असतं आपलं, सगळ्यांचं चैतन्य एकच आहे सगळ्यांमध्ये. मग महाराज म्हणले नाही बंदोबस्त करतील म्हणे भगवंत. मग 3 वाजता एक शेजारच्या गावातील आला मोठा व्यापारी होता तो. मग तो म्हणे महाराज मी शेजारच्या गावातून आलो म्हणे, तर मी भगवंताला नवस केला होता, पैसा अडका खूप होता म्हणे माझ्याकडे. भगवंताला नवस केला होता की मला मूळवास झाला तर मी काय अख्या गोंदवलेला जेवण घालीन, नाही का. तर त्याला 6 महिने होऊन गेले म्हणे, पण ते माझ्या लक्षात नव्हतं. तर रात्री स्वतः प्रभू श्री रामचंद्र स्वप्नात आले म्हणे आणि मला दृष्टांत दिला की बाबा नवस फेडणार कधी, उद्याच्या उद्या ते नवस फेडून टाक म्हणे. मग मी सगळ्या गावाला जेवण घेऊन आलो म्हणे, नाही का.
मग तेव्हा महाराजांनी तो म्हणला होता ना अब्रू जाईंची काळजी. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला म्हणणं भाऊसाहेब बघा रामरायांनी आपलं अब्रू राखली म्हणे नाही का. तेव्हा महाराजांच्या तोंडातून शब्द निघाले, देहा सकट प्रपंच रामा केला तुला अर्पण, ऐसे वाटावे चित्ती कृपा करेल रघुपती नाही का. म्हणजे विश्वास किती त्यांचा नाही का. विश्वास तो कधी स्वामीवरील सत्ता नाही का. आपला विश्वास परिस्थिती आली का आपला विश्वास लगेच असं रामकृष्ण आपला हळून जातो नाही का. आता माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो मी. तर मला इकडे येऊन आता 2 वर्ष झाले. मला 4 वर्ष आधी लग्न झालं होतं. तर आमची मंडळी मोकार शिव्या घालायची नाही का. ओढता पाचता 24 तास मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांनाच शिव्या देत होती ती. तर मग आता हरविना कोणी नाही सोडवता पुत्र बंधू कांता संपत्तीची. आता आम्ही बरेच प्रयोग करून हात आपटून थकलो होतो. मग शेवटी आपले बजरंगबली आहेत संकटमोचन गेलो त्यांच्याकडे. त्यांच्याकडे गेलो तर आता तसं आपण एखाद्या बँकेत गेलो लोन मागायला नाही का. मग तो डायरेक्ट लोन देईन का आपल्याला नाही द्यायचं. तो काय म्हणा भाऊ तुझं नाव काय अकाउंट नंबर सांगतो नाही का. कधी बॅलन्स ट्रान्झॅक्शन वगैरे झालं काय. आपण कधी रामपुरुष नाही केलंच नाही तर ते देव तरी काय करणार त्याच्यामध्ये नाही का. मग आता एखादी लेस करू थकला तर त्याला भांडायचा अधिकार आहे देवाला नाही का. आम्ही एवढं नामस्मरण करतो आमच्या वाटेला काय आलं बा असं. पण आपण केलंच नाही ना कधी. मग गेलं बा म्हणलं विचारलं आता एवढा शिवा खायचं कारण काय मला तेवढं तरी उत्तर द्या म्हणलं नाही का तुम्ही. मग आता त्या दिवशी मग एक व्हिडिओ आला व्हॉट्सअपला नाही का. त्याच्यामध्ये पाहिलं एक संन्यासी होता. तर आपल्याला संन्यासी नाही व्हायचं बरं का, आपल्याला त्यागी व्हायचं. संन्यासी आणि त्यागीमध्ये फरक आहे. संन्यासी म्हणजे कोण जे सगळं प्रपंच वगैरे सोडून सगळं घरदार मुलं बायका सोडून सगळं जंगलात गेले नाही का. ते संन्यासाचं काम लय अवघड असतं नाही का. तहान लागे तहानाची प्यावे, भूक लागे भुकाची खावे. इथं एखादच नाही का ना आपल्याला नाही का. आता मीच 5-6 टाइम फरार करतो एकादशीला. तर मग न लगती सायास जावे वनांतरा सुख येतो घरा नारायण ठाईचं बसून करायचं चित्त आवडे अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविन आणि कास्तपे साधन व्हा तसे आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शहाणा तर धनी घेतो येतो. पण शहाणं कोण येतं नाही का. शहाणं म्हणजे प्रभू तुम्ही महिषाच्या वर देवाल नाही म्हणलं मी सांगतो असं मी फक्त की आपल्याला त्यागी व्हायचं. मग त्यागी व्हायचं म्हणजे काय तर भगवंतांनी सांगितलं ना नवव्या म्हणजे कर्म करायचे फक्त फळाचा त्याग करायचा. म्हणजे भगवंतांनी सांगितलं 9व्या अध्यायामध्ये सांगितले ना की जन्म मरणाचं काय कारण व्हा नाही का. करते पण आपण आपल्याकडे घेतलं नाही का. करते पण मी कर्म केलं कोणी मी मग फळ कोण भोगणार मी भोगणार नाही का. मग त्याच्यातून सुटायचा मार्ग काय म्हणजे फक्त भगवंतांनी स्वतः सांगितलं की फक्त कर्म करायचे आपल्या वाटेल जे आले ते प्रामाणिकपणे कर्म करायचे. आणि रात्री फक्त आपण रोज झोपायच्या दिवसभर जरी नामस्मरण नाही झालं तर रात्री झोपायच्या आधी फक्त आपण कृष्ण अर्पण करून टाकायचं. ते म्हणजे जे काही कर्म झाले भगवंता तुझ्या इच्छेने झाली ती म्हणजे काय ते आपल्याला बाधा होत नाही ती म्हणजे मग ते जीवन मरणाच्या याच्यातून सुटका होती आपली. मग त्यागी तेच सांगितलं त्यागी व्हायचं आपल्याला हे नाही व्हायचं. आपला विषय चालू संन्यासी. तर संन्यासाचा एक व्हिडिओ पाहिला. एका जणांनी एक नवीनच संन्यासी दीक्षा घेतली होती. मग तो गुरुवाराने सांगितलं त्याला तर गावातून जा म्हणे भिक्षा मागून आण म्हणे नाही का. तो घ्या त्याला सांगितलं एक ते घराची खाणखून सांगितली त्याच घरातून मधुकरी घेऊन ये म्हणे. मग तो गेला घराला 3 बायाने दार उघडलं आणि पाहिलं त्याची तब्येत बिब्येत अशी थोडी चांगली होती. मग तो भिक्षा मागायला गेला. मग ती बाई तापली मोकार म्हणजे तुला काय एवढं चांगलं शरीर बिड दिलं नाही का. ते काय काय बोलली त्याला काम धंदा काय सोडून हे काय करत बसला असं म्हणजे बरेच शिवाय दिला त्यांनी. तो गेला वापस गुरुवाऱ्याकडं. मग तो म्हटला मला हे मधुकरी मागा सोडून मला दुसरं कोणतं बी काम द्या नाही का. हे डिपार्टमेंट नको म्हणे मला दुसरं कोणतं बी काम द्या म्हणे. मग महाराज म्हणे काय झालं म्हणे ती लई शिव्या घातल्या म्हणे त्या बाईने. कोणाला घातल्या म्हणे मला घातल्या म्हणे. मग तर मग येणे काय होतं म्हणे देहाभिमान जायला मदत होती म्हणे. ह्या गोष्टीनं देहाभिमान जातो म्हणे. तर माऊलीने मी सांगितलं ज्ञानेश्वरीत 15 वेळा सांगितलं आपलं जे किती ग्रंथ शास्त्र वेद वगैरे पठण काही तुम्ही काही पाठांतर करा म्हणे. सगळेच्या सगळे पाठांतर जरी केले आणि असे कोट्यावधी जन्म जरी गेले म्हणे आणि प्रत्येक जन्मात एवढंच पाठांतर केलं आणि तुमचा देहाभिमान गेला नाही तर तुमचा जीव मुक्त होत नाही नाही का. मग आता लोक देहाभिमान जाण्यासाठी काय काय करतात नाही का. मग बजामुलीने आपल्याला तर घरपोच सेवा दिली म्हटलं नाही का. कुठं जायची गरज नाही काही नाही वगैरे. मग त्याच्यानंतर अनुग्रह वगैरे भाऊंची कृपा झाली अनुग्रह वगैरे घेतला. मग त्याच्यानंतर झाले बजरंगबलीच्या भाऊंच्या कृपेने एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला ते त्याच्यातून संकटातून सुटलो आम्ही. फक्त काय होतं विश्वास पाहिजे आपला नाही का. विश्वास टिकला पाहिजे प्रसंग आला तरी. आता भाऊनी सांगितलं भक्त विजय ग्रंथ वाचायचं. त्याच्यामध्ये आता भक्तांचे चरित्र आहे भरपूर चांगले चांगले चरित्र आहे त्याच्यामध्ये. तर ज्ञानेश्वरी वगैरे वाचायचे आपण वाचतो समजा सगळे ग्रंथ पण सगळ्यात आधी भक्त विजय वाचायला पाहिजे नाही का. कारण की भक्तांवर किती प्रसंग आले नाही का कसले कसले तरी सुद्धा त्यांनी नामाला सोडलं नाही नाही का. जीव जावा तो राहो पांडुरंग दृढ भाव नाही का.
फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नये नाशिवंत जे झाळ जरी भंग तरी कीर्तना रंग सोडू नये नाही. मग सांगितलं त्याच्यामुळे भक्त प्रल्हादाचं पहा नाही का, त्याला तेलाच्या कडेत टाकलं वगैरे आगीत टाकलं सगळं, पण भगवंताचं नामस्मरण त्यांनी काही सोडलं नाही का शेवटपर्यंत. डायरेक्ट आता ज्ञानेश्वरीमध्ये घुसलं म्हणजे ते कसं प्युअर ज्ञान नाही का. कोरडं ज्ञान कधी धोका देत असतं नाही का भाऊ. सांगितलं त्याला विवेक आणि वैराग्य बी लागत त्याला नाही का. तर वैराग्य म्हणजे काय, समजा एखाद्या लईचं बायकोसोबत भांडणं झालं आणि गेला मी चाललो म्हणे हिमालयात वगैरे बस स्टँडला गेला थंडी वाजायला लागली तर घरी आला, हे वैराग्य वैराग्य म्हणे नाही का. तर आता एखाद्याला समजा रिली प्रॉपर्टी बिपर्टी त्यांनी सगळं दान धर्म करून संन्यास घेतला, मग त्याला बी वैराग्य नाही म्हणते. वैराग्य म्हणजे काय, तरी शिकारा भाऊनी सांगितलं तर दादांच्या परिस्थिती वगैरे घरी शेती वगैरे सगळं व्यवस्थित होतं म्हणजे नाही का, पण सगळं व्यवस्थित असून सुद्धा त्याला चिटकलं नाही ते कधी, ते खरं वैराग्य नाही का. आता त्या आपल्याला सद्गुरू भेटले नाही का, देवाच्या कृपेने सद्गुरू भेटले आपल्याला. आता सद्गुरू भेटून सुद्धा आपल्याला भगवंत भेटीची आशा लागली नाही का, म्हणजे मग ती आपल्या अज्ञानाचीच भक्ती चालू आहे अजून नाही का. कारण की हरी ते संत, संत ते हरी, ऐसे वेदचारी बोलतं. सगळ्यांचं सांगणं एकच आहे नाही का, गुरु गुरु म्हणजेच भगवंताचे. कारण ते लो व्होल्टेज म्हणजे आपल्यासाठी नाही का. आता हे मेन टावर लाईन असती तिचा व्होल्टेज किती 50,000 50 केवी 100 के म्हणजे 50,000 व्होल्ट वगैरे असतं. ते डीपीवर जातं, डीपीवर थोडं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर होऊन ते 230 व्होल्ट मध्ये येतं नाही का. मग आपण आकडे टाकतो, आकडे नाही मीटर घेऊन हे करतो ना आपण अधिकृतपणे. मग तसं तर भगवंताच आता आपल्याला ते मनुष्याची दृष्टी नाही, ते भगवंताचं तेज वगैरे पाहिजे, मग तेच साध्या स्वरूपात संतांच्या रूपात आपल्याकडं येतात ते. पण आपण कसं आता सहज सांगतात ना, ती वाजत अशी बोंब कोणी न ऐका ठिकाणी हरिहरी न म्हणतात थोर झाले, आणि त्यांचं सांगायचं काम आहे. पण आपण कसं ऐकतो का एवढं काही ध्यान देतो आपण, पण असं कळ करून सांगतात नाही. ती ऐशी कळवळाची जाती करी लाभ हवी प्रीती, पण आपला विश्वास बसत नाही का, कारण आपल्याला फुकट भेटलेला नाही, त्यामुळे आपल्याला विश्वास बसत नाही. तर त्याच्यात कुर्मादासाचं चरित्र खूप छान सांगितले. त्याला हातपाय वगैरे काही नव्हते नाही का. त्यांनी फक्त एकदाच त्यांच्या गावात कीर्तन झालं होतं, त्यांनी पंढरपूरचा महिमा ऐकला, पांडुरंगाचा ऐकला. तर गावातल्या लोकांना म्हणलं चला भाऊ पंढरपूरला जाऊ. आता माऊलींच्या काळातले होते ते, मग तेव्हा काही साधनं वगैरे नव्हते काही तिथं जाण्या येण्यासाठी साधनं नव्हते. मग त्या गावातल्या लोकांना म्हणलं चला भाऊ आपण जाऊ पंढरपूरला जाऊ सगळे. मग गावातले लोक म्हणे आम्हाला एवढे हातपाय चांगले दिलेले असून आम्ही कधी गेलो नाही मग पंढरपूरला. तुला हातपाय पण नाही काही नाही, तू कुठे चाला म्हणे पंढरपूरला नाही का. मग तो म्हणे नाही मी तर जाणारच आहे म्हणे नाही का. दिले इंद्रिय हातपाय काना डोळा मुख बोलावाय वचन जेणे जोडशील तू नारायण नाही का. हे कशासाठी दिलं आपल्याला, चांगले व्यवस्थित शरीर वगैरे दिलं की भगवंताच्या प्राप्तीसाठी दिलं नाही का. समजा इथून आपण गेलो पंढरपूरला बसने गेलो आणि बसमध्ये पंढरपूरला उतरलो आणि ती पुढे जाऊन ती बस पेटली तर आपल्याला काही घेणं नाही त्याचं, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याचं. हे अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण येत होते ना एकदा महाभारत झालं रिटर्न येत होते, तर मग येताना काय झालं अर्जुन आता दरवेळेस भगवंत आधी खाली उतरायचे मग अर्जुनाला खाली घ्यायची. यावेळेस काय सांगितलं भगवंताने, अर्जुना खाली उतर म्हणे नाही का. मग अर्जुनाला कळलं नाही असं का सांगताय भगवंत. मग भगवंताने सांगितलं तर मग अर्जुन उतरला खाली. नंतर जेव्हा भगवंताने रथाच्या खाली पाय ठेवला तो रथ पेटला लगेच नाही का. मग तसं ही बडबड चालू एवढी तर आतमध्ये कृष्ण वाचले म्हणून चालू नाही का. मग आता सद्गुरू तरी काय करतात, धर्म जागो देही दावेला जो आपल्याला कुठं देहात देव दाखवतात नाही का. निवारून भवर जाळे, कोणतं जाळं हे 84चं जाळं, आपण 84चं जाळं फिरतोय नाही, 84चं जाळतून आपल्याला मुक्त करण्यासाठी येतात ते. तर भक्क कुर्मादासाचं चालू होतं आपलं. कुर्मादासांनी मग राम भरोशी त्यांनी प्रवास चालू केला. नंतर हळूहळू एका गावात मारुती मंदिरामध्ये थांबले. ते मारुती मंदिरामध्ये थांबल्यानंतर भगवंताला आता काळजी वाटली, त्याच्यासोबत कोणीच नाही, एकटा हातपाय नाही काही नाही, जेवायची व्यवस्था नाही. मग भगवंता एक व्यापाऱ्याचं रूप घेऊन आला तिथं. मग ते व्यापाऱ्याचं रूप घेऊन मग भगवंतांनी टप्प्याटप्प्याने तशी व्यवस्था केली त्याची. असे 4 महिने गेले निघून. मग 4 महिने तिने प्रवास केला. एकादशीच्या भगवंतांनीच सगळं जेवायची खायची प्यायची व्यवस्था केली 4 महिने. नंतर एकादशीच्या दिवस त्यांना माहिती उद्या एकादशी आपल्याला पंढरपूरला पोहोचणं होणार नाही. मग त्यांनी जाताना वाट्याने जाताना त्यांना वारकऱ्यांना सांगितलं देवाला निरोप सांगा तुमचा कुर्मादास वाट बघतोय म्हणून. नंतर भगवंताला निरोप सांगितलं, भगवंत आले स्वतः येऊन त्याला चतुर्भुज वगैरे रूप दाखवलं, दर्शन दिले. मग त्यांनी विचारलं तुझं काय इच्छा काय आहे. मग ते म्हणे तुम्ही इथंच राहा नाही का, लवळ गावाजवळ आहे, आज मी तिकडे यात्रा वगैरे भरते त्यांची. म्हणजे भगवंताला आपण सर्वस्व अर्पण केलं ना एकदा, पण आपण काय होतं सर्व देतो फक्त ते सोय राहून जातं नाही का. ते महाराज बंधू महाराज खूप सांगतात एक जुन्या काळात ते राजे लोक ते गुलाम सैनिकसाठी ते धरून आणायचे ना माणसं. तर मग त्यांनी सैनिक धरून आणले, ते एक जण आत्राप होता त्याच्यातला. मग तो म्हणे विचारलं काय तुझं नाव आहे. मग तो गुलामाचं काही नाव नसतं, जे राजा सांगेन ते असतं म्हणे नाही का. मग नंतर महाराज म्हणतो मग तू राहणार कुठं, गुलामाचं काही घर नसतं म्हणे, जिकडे राजा सांगेन तिकडे राहीन म्हणे.
गुलाम खाणार काय म्हणे मग ते काय राजा देईन ते सगळं मग तिने सर्वस्व देऊनच टाकलं ना तिने. मग राजा डायरेक्ट तिचे पाय धरले नाही का. म्हणजे तू एवढं सर्वस्व दिलं म्हणे नाही का, एवढंच मी भगवंताला दिलं असतं तर आज कुठं प्राप्ती झाली असते नाही का. आता मी काय बोल प्रवचनकार नाही, फक्त आता एक संतांचा निरोप म्हणून सांगतो फक्त नाही का. ते आयुष्य जात आहे पहा काल जपत असे मा ध्यानी राहा श्रीहरीचे नाही का. सोयीताचा घोर व्हा ध्यानी राहू श्रीहरीच्या राहा नाही. मी बी आलो त्याच्यामध्ये ध्यानी राहू श्रीहरीच्या फक्त. तर झालेली सेवा बजरंगबलीच्या चरणी समर्थ सद्गुरूंच्या चरणी समर्पित करो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.